मित्रांनो नमस्कार. आज आपण पनीर भाजी बनवूया. पनीर भाजीसाठी आधी पेस्ट बनवून घेऊ. टोमॅटो कट करून घेऊ, नंतर कांदा. पनीर भाजीसाठी जर पेस्ट छान बनली तर पनीर भाजी छानच बनते, खायला चवीला पण चांगली लागते. कांदे जास्त घ्यायचे, मोस्टली कांदे जास्त घेतल्याने भाजी तिखट होते आणि स्पायसी लागते. आणि अशा भाज्यात आपण स्पायसीस खातो मोस्टली. टोमॅटो आणि कांदा टाकून घेतला आहे. त्यात लाल मिरची टाकून हिरवी मिरची, कढीपत्ता, तेजपान, आलं, लसूण हे सर्व त्यात मिक्स करून तेलात तळून घेऊ. तेल टाकून घेऊ आणि त्यात जिरे पण टाकू. जिरे पेस्टमध्ये टाकल्यावरती छान भाजी बनते. जिऱ्याचा वास सुटतो ना, त्यामुळे. हे बघा, आपल्या सर्व काही गोष्टी पटकन झालेल्या आहेत, सर्व वस्तू. आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दळून घेऊ. आणि पनीर कट करून घेते मी इकडे लगेच साईड बाय. पेस्टसोबत आपण एक 2 तुकडा पनीरचा पण टाकू. पनीर हे आपण फ्राय करून घेऊ. तेलामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि कढईत आपण फ्राय करून घेऊ. फ्राय झाल्यावरती एकदम ॲट अ टाईम आपल्याकडून पेस्ट पण रेडी झालेली आहे. पनीर काढून घेऊ आणि कढईत तेल टाकून जिरे, मोहरी सर्व टाकून घेतात. जिरे, मोहरी, ओवा, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, मसाले, सर्व मसाले पण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरायचे, जेणेकरून भाजीला अजून जास्त टेस्ट येते आणि स्पायसी बनते. स्पायसी भाजी खायला मजा येते यार. आणि तेजपान आपण दळून घेतले, त्यामुळे फोडणीत टाकायची गरज नाही, कारण की तेजपानचा स्वाद इतका भारी असतो, वास, आणि त्याच्याने भाजी खूप टेस्टी लागते. टेस्टी म्हणजे डायरेक्ट असं वाटतं हॉटेलसारखीच भाजी आहे की काय. बघा, पेस्ट पण आपण टाकून घेतलेले आहे. आता छान मस्त. हे बघा, इतकं तेल सोडलं तिने त्या पेस्टने. मसाले टाकून घेऊ. एवढी छान ग्रेव्ही बनली. आता पनीर पण टाकून घेऊ आपण. बघा, आणि 20 ते 25 मिनटं ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घेऊ. पनीर पण शिजलं पाहिजे. पनीर शिजलं नाही तर टेस्ट नाही देत. कच्चं पनीर लागतं, नुसतं दुधासारखं लागतं मग. हे बघा, छान अशी भाजी रेडी आहे.